पुन्हा एकदा शॉट 6 धावा पेटलेला आहे निघाल आणि पुन्हा एकदा षटकार. नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहताय अक्कू म्हात्रे युट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण आलो आहोत एका अशा प्रीमियर लीगला, जी प्रीमियर लीगचा आज या वेळेला पहिलं वर्ष आहे, पण धूमधडाका आपण पाठीमागे बघू शकतो. जबरदस्त एनर्जी लोकांमध्ये आहे आणि मिलवाडी प्रीमियर लीगला आज आपण आलो आहोत. लहान मुलापासून वयस्कर माणसांपर्यंत सगळ्या लोकांची उपस्थिती आणि सगळ्या लोकांची मॅच आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया कशा पद्धतीने ही प्रीमियर लीग पार पडते. सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द ब्लॉग, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. शरद मात्रे इथे उपस्थित असतील तर कृपया पुढे मात्रे आभारी आहोत तुमच्या एका मंडळामध्ये त्यानंतर प्रकाश आभारी आहोत तुम्ही आईच्या फटाका वाजवल्यात. 12 जण इच्छुक आहेत कॅप्टनसाठी. ओके, त्याच्यामध्ये आपण 4 चिट्ट्या काढणार आहोत. हां, ज्या 4 चिट्ट्यांमध्ये ABCD च्या याच्यानं येतील ते कप्तान. ओके, शॉर्ट अँड सिंपल. कप्तान झाले का सर्व चेक? मित्रांनो, हे सगळे कॅप्टन साठी दावेदार आहेत. हे आपण जे बघतोय सगळेजण कॅप्टन होण्याच्या रेस मध्ये आहेत. बघूया कोणाचं नाव झळकतंय, कोण 4 कॅप्टन होणार ते बघूया आता आपण. यामध्ये 12 जण इच्छुक होते कॅप्टन्सीसाठी आणि त्यांची नावं आपण घेतलेली आहेत ऑलरेडी. आता आपण एक चिठ्ठी उडवणार आहोत आणि त्या चिठ्ठीमध्ये ABCD ज्यांना मिळणार आहे तेच कॅप्टन असतील, बाकी सगळे कॅप्टन्सीच्या पदातून बाद होतील. सगळ्यांना चिठ्ठी मिळणार आहेत. 12च्या 12 चिठ्ठ्या आहेत, एकेकाने उचला. जबरदस्त. बघूया कोणाला ABCD आहे ते फक्त बाजूला होतील. एक एक करून चिठ्ठी उघडू, एक एक करून चिठ्ठी उघडू. बघा, चला. बी आर्चेस पुरव यांना कॅप्टन्सी भेटलेली आहे. त्यानंतर योगेश गावण यांना कॅप्टन्सी मिळालेली आहे. आणि त्यानंतर दर्शन गरत यांना सुद्धा कॅप्टन्सी मिळालेली आहे. आणि शेवटचा 4था आकाश वाडेकर याला सुद्धा कॅप्टन्सीचा मिळालेला आहे. 4 कॅप्टन आमच्या समोर यावे कृपया करून. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्याला 4 कॅप्टन भेटलेले आहेत आजच्या सामन्याचे आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि ऑल द बेस्ट. तुम्ही तुमची टीम जमा करा आणि जबरदस्त आज खेळ दाखवा आम्हाला. इथे टाइमपास साठी ह्याची पण सोय केलेली आहे बघा, मस्तपैकी झोपाळा मिळतोय त्याला. झोपू नको बाबू, बस बाकी काही कर. करता येते आणि लॉट पडल्या बघा, लक्षात घ्या. चिट्ट्या उडवल्या, अतिशय सुंदर आयोजन. साई वॉरियर केगावचा राजा आकाशला केगावचा राजा मिळालेला आहे. ओल्ड इज बेस्ट सिद्धिविनायक. ओल्ड इज बेस्ट सिद्धिविनायक. ओल्ड इज बेस्ट. अच्छा, बापदेव सुपर. खेगामध्ये मला वाटते हा पहिला असेल आंबिलवाड्याचं आयोजन APL प्रीमियर लीग. आणि मला वाटते आता थोड्या वेळात सामने चालू होतील. ड्रम सामने असतील. 6 षटकांचे सामने राहतील. APL प्रीमियर लीग म्हणजे आंबिलवाडी प्रीमियर लीग पर्व पहिलं. अतिशय सुंदर दिव्य भव्य आयोजन केलेलं आहे.
ट्रॉफी बघा, तो नाईटला सुद्धा अशी 5 लाख ट्रॉफी नसेल अशी ट्रॉफी आहे. खास करून ट्रॉफीसाठी ही भांडणं होणार आहेत. टीम बघा मित्रांनो, टीम बघा, लगान टीम आहे. टीम बघा मित्रांनो, दुसरी टीम बघा. वा, सगळे सितारे भरले त्याच्यामध्ये. या डी डेल्टा सी टीम मित्रांनो खुश दिसते. ही टीम कुठली? डी आहे. अच्छा, ही डी टीम आहे, ही सी टीम आहे, ती पी आणि ती ए. फायनल मित्रांनो चिट्ट्या उडून झालेल्या आहेत आणि कोण कुठल्या टीम मध्ये आहे हे फायनल झालेलं आहे. आता हळूहळू मॅच सुरू होणार आणि मॅच खूप रंगणार आहे, कारण या मॅच मध्ये लिमिटेड प्लेअर नाही, या मॅच मध्ये अनलिमिटेड प्लेअर असणार आहे. लहानपासून मोठ्यांपर्यंत, वयस्करांपर्यंत सगळे लोक या अंबिलवाडी प्रीमियर लीग मध्ये खेळणार आहेत. जिंकून 1, 2, 3. दोन कॅप्टन आहेत. ओके, तुम्ही अच्छा बाबू काट जे छाप. नंतर तुमचा काय प्रोग्राम असेल तो होणारच आहे. काटा बोललेला आहे, का आलेला आहे? छापा. बॉलिंगचा टॉस जिंकून बॉलिंग घेतलेली आहे कॅप्टननी. आपण कॅप्टनला विचारूया बॉलिंग का घेतलेली आहे आपण? टीमचा निर्णय असा आहे. अच्छा. आणि तुमच्याकडे बॉलर चांगले की बॅट्समॅन चांगले? आमची इथे दोन्ही पण चांगले. दोन्ही पण चांगले. गुलाबी पासून त्या गुलाबी पर्यंत युट्यूबर बस झाला, आता बाहेर या, सामने चालू करा. इथपर्यंत 2 रन. 1 वाजला, जेवणाचा टाइम झाला. बॉल लागून आतमध्ये आला तर धावून घ्यायचे. 6 नाही. पलीकडे गेला पाहिजे ball. तुला फक्त आस्वाद घ्यायला लागेल जेवणाचा. पडद्याच्या पलीकडे जायला पाहिजे. पूर्ण गेला पाहिजे बाहेर. आला आतमध्ये तर धावायचं. त्याच्यानंतर इथं पाठी सर्व एकच आहे. या साईडला पूर्ण पाठी 1 रन, इथपर्यंत 2 रन आहे सर्व. चेंडू होता, उत्तम तटाला चेंडू झेल, चांगला झेल पकडलाय. नो बॉल मिळाला विराट. ब्राऊन विकेट मारा करतोय आणि पुन्हा एकदा बीच सेपरेशन झालेलं आहे. 1 धाव घेतलेली आहे. नाही मारून कारण आज हॉस्पिटल मित्रांनो लोळून बिळून इथं पकडलंय बघा. आणि केक बाद झालेला आहे बघा. झाला काय नक्की काय झालं नाही? बॉल खाली राहिला की तू वर राहिला? खाली राहिला. अच्छा ठीक आहे, चालेल. आणि मला वाटतं गाव यशिनीगंनी कामची चोळ पजवलेली आहे. टिबल बाद झालेला आहे ऋतिकला. हॅट्रिक. हॅट्रिक घेतली पहिल्या पर्वातली पहिली हॅट्रिक ती घरी 25. पुन्हा एकदा उत्तर झालेला बिगिट रामदेव पटेल षटकार विकेट घेतला. पुन्हा एकदा भगवान लेग साईडला कटाला चेंडू किती मिनिटं धाव बघूया. 1 धाव निश्चितच मिळणार. 1 धाव धावसाच्या फलकाला दिली प्रज्वल. पुन्हा एकदा मयुष अनुवरपणे चेंडू डिलिव्हरी करतो. चेंडू काय समजत नाही. पुन्हा एकदा आकाशात चेंडू आणि चेंडू जातो मला वाटतं पंतांचा इशारा. आणि पुन्हा एकदा त्याचमध्ये मला गेलं तिकडे मला चांगलं गेल बघायला कमान तिथे. पुन्हा एकदा पहिला चेंडू पहिला षटकार 6 धावनी धावसाच्या पोटे. पुन्हा एकदा उंचावला मारलेला चेंडू आणि चांगला गेल बघायला पुन्हा एकदा बाजूला देता. पुन्हा एकदा नवीन आणि फलंदाज रवी आता पुढे अतिशय सुरेख फलंदाजी 0-0 विकेट. आणि शेफावला पुन्हा एकदा गिरीच्या भोगद्यातून चेंडू सीमारेषा जातो, पण 2 धाव एकच व्यक्ती आहे.
पुन्हा एकदा आपल्या हातात फुटून हा चेंडू आपण टाकतो सुरेंद्र सोडणार उंचावून तुम्ही म्हणू शकता आपला साथ काही बोलतो आसपास बोलला आकाश कार्यक्रम सरकार फटका मागला आकाश हा चेंडू पुन्हा दाखवून टाकत आणि त्याच प्रकारचा परिणाम तो षटकार आणि सीमार अत्तेचाळीस धावा मारतात अजून उद्यासाठी फक्त 4 धावा झाल्या बघा रणबिगी झाली काय प्रत्येक षटकाराला 2 अंडी असणार षटकार मारणार कोण त्याच्यामुळे ते महिलांनी अंडी सोडलेली आहे प्रत्येक षटकाराला 2 अंडी म्हणजे त्याही चांगली सोय केलेली आहे खेळाडूंची की त्या अंडी सोडलेले चेंडू नोचा इशारा आलेला आहे आणि उंचवला षटकार रामदेव पद्धती षटकार आणि पुन्हा आता उंचाला मानत तुला बघा झेल सुटलेला आहे 2 हाताच्या पटीतून तू झेल हा वाडा खान खरीद कानाखाली पुढचा बॉल मारण्याचा प्रयत्न निहालने केलेला आहे 1 धाव झालेली आहे दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल पण नाही थांबलेले आहेत सुपर शॉट वन शॉट 6 रन डीजे ओव्हर मध्ये किती धावा जात आहेत आणि कशा प्रकारे ही ओव्हर होते आहे पहिला बॉल सलीमने खेचलेला आहे उंच बॉल 6 धावा डीजे कॅमेरामॅनला विनंती करेन की एका बाजूला तिथे चेअर गर्ल सुद्धा नाचतात त्यांच्यावर नक्की फुटेज घ्यावा खूप छान फटका टोलवलेला आहे उंच निहालचा षटकार पुन्हा एकदा शॉट 6 धावा पेटलेला आहे निहाल सगळ्यांना सांगण्यात येत आहे की ताब्यात घेतलेली आहेत निहालची अंडी म्हणजे निहालला मिळालेली अंडी जयसाठी मयूर कडून पहिला बॉल टाकलेला उचलण्याचा प्रयत्न खूप उंच षटकार पहिलाच बॉल डीजे काय बनतंय काढतोय गाणं लाव रे चला की हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू पुढचा बॉल सचिनचा सिद्धेशला फटका केलेला आहे सिद्धूने पण डायरेक्ट नाना काकांच्या हातात फटका कडक खेळलेला आहे सिद्धूने समोर स्ट्रेट ड्राइव्ह 4 नो बॉल मिळालेला आहे आणि डिक्लेअर धाव मिळालेली आहे आणि इथे साई स्मृती संघ इतका मोठा आव्हान जो आपल्या समोर पाहत होतो तो आव्हान त्यांनी गाठलेला आहे आणि डीजे भोईर काकांच्या हस्ते मिथुन यांना विनंती करतो मी की मॅन ऑफ द मॅचचा जो अवॉर्ड आहे तो स्वीकारावा धन्यवाद डीजे आणि चांगलं क्षेत्र अभिनवनी लेडीजला प्रोत्साहन घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभारी व्यक्तीला त्याला चोरटी धाव म्हणतात मेड साईड चेंज पुन्हा एकदा आणि पुन्हा
वैयक्तिक 4 आणि 22 धावा मारल्यात. श्रद्धा पुन्हा एकदा फलंदाज राईट अप राऊंड विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण केलं वर्षाने, पण गोलंदाजी चेंडू आणि क्षेत्ररक्षक मिस झालाय. 4 तीन धावा काढलेले. केगावचा राजा टॉस विन झालाय. कोण आहे कॅप्टन? कोण आहे कॅप्टन? आकाश वाडेकर. हा, काय टॉस विन करून काय घेतलंय? आम्ही परत फिल्डिंग घेतलेली आहे. मगाचाच निर्णय आम्ही कायम पुढे चालू ठेवू. ओके, काय स्कोर कधीपर्यंत थांबवायचंय? कमीत कमी 60च्या आतमध्येच आम्हाला थांबवायचंय त्यांना. ओके, मगाची त्यांची खेळी बघितली असेल तुम्ही, त्यांनी 115 हा टार्गेट क्रॉस केलेला. त्यावरून तुम्हाला खेळी कळलीच असेल त्यांची, तर तुम्हाला खूप कमी स्कोर मध्ये कव्हर करायला लागेल त्यांना. नक्कीच आमची इथे स्पर्धेतली सर्वात चांगली बॉलिंग लाईनअप आमची इथेच आहे. हो, त्याच्यामुळे आम्ही त्यांना 60च्या आतमध्येच आलो. बघूया. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. कितीपर्यंत थांबवणार? आमचं तर टार्गेट आहे यांना 50च्या आतमध्ये थांबवायचं चाललंय. ओके, त्यांची मगाची खेळी बघितली असेल तुम्ही. आमचे आता प्लेयर सज्ज झाले. ओके, त्यांना थांबवायचा प्रयत्न चालू आहे. बरोबर आहे. बघू आता टीम मीटिंग घ्यायची त्यांच्यासोबत. परफेक्ट. त्याच्या मॅचला बघू पुढे काय होते. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. माझी जोडी मित्रांनो सिद्धेश आणि जयेश. आणि असं आहे की गेल्या वेळेला याच साई स्मृतीनी 115चा टार्गेट चेस केला होता, ते पण 4 बॉल शिल्लक ठेवून टार्गेट हा चेस केला होता. यावेळेला बघूया 5 ओव्हरची मॅच असेल आणि यावेळेला बघूया किती टार्गेट बनवतात. आणि चांगला प्रयत्न होता पण छटका. विराज राईट ऑफ राऊंड एक मारा करील. शेरिश गुरु व्हॉट अ शॉट. बघूया 2 धावा असतील. 2 धाव संख्या. शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक लाईन दर्शन. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. बिग हिट. षटकार. कम ऑन टिकेट. साईडला स्नेहल करणं. एक धाव घेतलेली आहे. 2 धावची बाद. 25 धावा हा ठेवून त्यात पुन्हा एकदा उतार मारायला पाहिजे, पण डिक्लेअर दिसेल आणि 13 धावांच्या आवश्यकता होत्या. आणि हा पहिलाच चेंडू अतिशय सुनांगाचा होते. पहिल्याच चेंडूवर गोलंदाज मात्र फलंदाज हा दुसराच वेळ. हा उंचार मारून झेल टिपला तर तरी काहीतरी होऊ शकते, पण झेल टिपलं थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आणि हा झेल सुटतोय, जमिनीला दान होतोय. चेंडू उंचारून गेलाय. सामन्याची समाप्ती होती. मुकुंद जाधव यांच्या हस्ते तुम्हाला पारितोषिक मिळणार आहे. सुंदर असा बीट केलेला आहे. गणेश यांनी सुंदर असा बॉल टाकलेला आहे. दुसरा बॉल भावेशासाठी बॉल टाकलेला आहे. भावेशनी बोलवलेला आहे आणि आज षटकार साधावा. विराज पुढचा बॉल सनीसाठी. पहिला बॉल खूप वाईड आणि खूप बाहेरच्या दिशेने. पंचाचा निर्णय नो बॉल. 1 रन डिक्लेअर सुद्धा आहे. टोटल 2 धावा. या बॉल बॅटी खाली मिळालेला आहे आणि पट्टा फिरवलेला आहे. 6 धावा. षटकार भावेश करतोय. फुल टॉस मिळाला पण तो त्याला कन्वर्ट करता नाही आला. हा बॉल सुटलेला आहे आणि दोघांनी अचानक हॅट्रिक हुकली. पुढील बॉल उचललेला आहे आणि
वरद पहिला बॉल माय गॉड मला असं वाटतं पिच या बाजूला घेतली पाहिजे आपण या अँगलला थोडा पिचचा अँगल चेंज केला तर पद्धतशीर होईल पुढे जाऊन नाराजपुरी चला मित्रांनो, फायनलचा सामना सेकंड इनिंग सुरू झालेली आहे आणि सेकंड इनिंग मध्ये 83 रन्स टू विन आहे. बघूया कशा पद्धतीने पूर्ण करतात आणि कशा पद्धतीने ही टीम थांबवण्याचा प्रयत्न करेल त्यांना. राईट अप राऊंड वगैरे मारे गेलो आकाशला पहिला चेंडू फुल टॉस बॉल षटकार. मित्रांनो काय मारला फटका बघा, एक नंबर फटका. आकाश खेळायला तयार पुन्हा एकदा कव्हर पुन्हा एकदा भावेश आणि पुन्हा एकदा षटकार मारलेला आहे. आणि भावेश गबलेट पकडली कॅच, गबलेट. उलटा चेंडू आणि 7 धावा. बघूया बॅटा गोलंदाजी करते नाही आणि मुलं काय कसा वाटला विकेट, कसा वाटला? बॅक 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 करत बदल बाहेर पडला. वडिलांना आउट केलं मुलांनी. मस्त जिंकलेल्या भागाचा अभिनंदन, दोन्ही संघाचे अभिनंदन. त्याच लोकांनी आपल्याला बरीच अशी मदत केलेली आहे त्याबद्दल थोडंसं सांगतो. विवेक पाटील यांनी आपल्या इकडे आपण जिथे पीच बनवली तो शेत ज्यांनी दिलं ते विवेक पाटील, त्यांचं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मंगेश राणे यांनी पाणीची व्यवस्था केली. त्यानंतर हरियाणा भाई ज्यांनी लाईट्सची व्यवस्था केली. त्यानंतर अमोल तांबोळी यांनी ट्रॉफी आणि संघाची टी शर्ट आणि मंडपाची व्यवस्था केली. त्यानंतर मयुरेश म्हात्रे यांनी प्रीमियर लीग साठी टी शर्ट आणि 20 मेडल याची व्यवस्था केली. विराज म्हात्रे यांनी मॅच साठी दोन बॉल बॉक्स दिले. त्यानंतर मिथुन पुरव यांनी डीजे दिलेला आहे ज्यावरती आपण एवढे लोक नाचतोय आणि सकाळपासून समालोचन ऐकतोय. त्यानंतर निलेश पुरव यांनी स्टंप, बॉल बॉक्स आणि सिरीज यासाठी मदत केलेली आहे. दर्शन घरत यांनी 5 ट्रे अंडी दिलेले आहेत, त्यातली अंडी काही ते वाचलेली आहेत, कोणाला पाहिजे तर खाऊन घ्या. त्यानंतर दत्तात्रय भोईर यांनी मॅन ऑफ द मॅच, सन्मान चिन्ह, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि क्षेत्ररक्षक यासाठी सन्मान चिन्ह दिलेले आहेत. त्यानंतर कल्पेश म्हात्रे यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. शैलेश पुरव यांनी थंड्याची व्यवस्था केलेली आहे. विराज म्हात्रे, अंकित म्हात्रे आणि मिथुन यांनी 15 किलो चिकन दिलेलं आहे. त्यानंतर सगळ्यांचं नाव येणार. त्यानंतर सलीम यांनी फटाके दिलेले आहेत. रोनित आहेत फटाके मी बघितले ते त्या बाजूला. त्यानंतर रोनित पाटील यांनी जेवणाची सामग्री दिलेली आहे. विघ्नेश पाटील यांनी प्लेट, ग्लास दिलेले आहेत. सिद्धेश पुरव यांनी 700 पाव दिलेले आहेत. त्यानंतर विनय म्हात्रे, विवेक म्हात्रे यांनी 5 कोंबड्या दिलेल्या आहेत. आकाश वाडेकर यांनी नाश्ता, 100 समोसे, मिठाई दिलेली आहे. आणि गावातील सर्व सहकारी महिला मंडळांचे खूप खूप आभार. हे वेगळं आभार तुमच्यासाठी आहे कारण तुमच्यामुळेच या सगळ्या APL ला खूप छान लागलेले आहेत. त्यानंतर प्रतीक पुरव, भूषण म्हात्रे यांनी व्हेज बिर्याणी 2 किलो दिलेले आहेत. छोटू यांनी हार, नारळ, गुलाबाचे पाकिट हे दिलेले आहेत. गणेश घरत यांनी पेपर शॉट, बॉम्ब बॉक्स दिले आहेत. सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद. त्यांची नात अंशिका यांच्याकडून APL साठी 1000 रुपये आलेले आहेत.
मिथुन पुरव, यशवंत ठाकूर यांच्याकडून 25 किलो चिकनची मदत झाली, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. त्या तिघांना मी आपल्या समालोचन केंद्राकडे बोलवतो तुम्ही की यात चौघांचं आपल्या आंबिलवाडी प्रीमियर लीग तर्फे खूप खूप अभिनंदन आणि मदत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या करायला मिळाल्या नसत्या. आपल्या माणसाला मोठा करण्यासाठी मी पहिला त्याला बोलवलाय आणि त्याला मी एवढा बोलवला का असतील तर सांग, तो मला शिजवायचा पैशांचा विचारशी तर मी येणार नाही. मी विनंती करतो की आपल्या कमिटीकडून त्यांना एक ट्रॉफी द्यावी. इथे बघा, इथे बघा, इथे बघा. योगेश गावड यांना विनंती करतो की आकाश यथोचित सत्कार सन्मान करावा. आंबिलवाडी प्रीमियर लीग 2026 पर्व पहिल्याच वर्षी जयवंत दामोदर पुरव यांच्या स्मरणार्थ मालिकावीर Any guess? Sunny Purao! आणि त्यानंतर आपण आता विजेत्यांकडे वळणार आहोत. आंबिलवाडी प्रीमियर बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट गणेश घरात. पारितोषिक जे अरेंजमेंट केलेलं आहे ते गणेशजीत केलं होतं आणि त्याच्याच पारितोषिक त्याच्याचकडे गेलेलं आहे. समोरचा परफॉर्मन्स झालेला आहे. मयुरेश मात्र गणेश घरत यांनी चष्मा दिलेला आहे, आपण बघू शकतो. खूप छान असा चष्मा, सोबतच खूप छान असं मानचिन्ह ट्रॉफी. विघ्नेश यांना टाळ्या. बेस्ट क्षेत्ररक्षण विराज म्हात्रे. निहाल ठाकूर यांनी खूप छान अशी टी शर्ट दिलेली आहे आपल्याला. बेस्ट फिल्डर विराज ठाकूर. टाळ्या. सेकंड नंबर आपण पारितोषिक देतोय. पूर्ण टीम. पहिला नंबर जिंकणारी टीम आहे केगावचा राजा. या तुमची ट्रॉफी. अशा पद्धतीने आंबिलवाडी प्रीमियर लीग खूप उत्साहात, खूप जल्लोषात साजरी झाली. या लीगमध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्या लोकांचे सामने आपल्याला पाहायला मिळाले. एवढं उत्साहाचं वातावरण होतं. खरंच अशी लीग कुठे पाहिली नाही मी. हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.